त्यांनी कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये जावं. आमची हजारो दुकानांमध्ये पुस्तकं असतात. कुठलंही पुस्तक घ्यावं, त्यांच्या आवडीचं वाचावं. त्या पुस्तकामध्ये वंशावळ टाकलेली आहे आणि ती सर्टिफाईड आहे, एवढंच सांगतो. शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघं ओबीसीचे नेते आहेत. तुम्ही असा फरक करू नका की शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत. हे दोघं ओबीसीचे नेते आहेत आणि माझ्यावर गुन्हा दाखल होणे म्हणजे 5 कोटी मराठ्यांना अंगावर घेण्यासारखीच गोष्ट आहे. कारण मी माझ्या व्यक्तिगत गोष्टीसाठी भांडत नाहीये. मुंबई मिळवायची होती, 105 लोक हुतात्मा झाले, त्याच्यामध्ये 5 तर जाधव आडनावाचेच आहेत. 6वा पण त्यात जोडा, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही राजमाता जिजाऊचे जे वंशज म्हणून घेता हे चुकीचं आहे किंवा बरोबर नाही असं बोललं जातं. त्यांना पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी पण बोललं पाहिजे. खरं काय नेमकं? खरं काय, त्यांनी कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये जावं. आमची हजारो दुकानांमध्ये पुस्तकं असतात. कुठलंही पुस्तक घ्यावं, त्यांच्या आवडीचं वाचावं. त्या पुस्तकामध्ये वंशावळ टाकलेली आहे आणि ती सर्टिफाईड आहे, एवढंच सांगतो. छगन भुजबळ हे फार ताकदीने ओबीसीचा मुद्दा मांडतायत, ओबीसीची बाजू मांडतायत. त्यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं? ही भुजबळांचीच भूमिका आहे का? ते पवारांच्या पक्षात होते, आता अजितदादांसोबत तिकडे गेले. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे की हे भुजबळच बोलतायत? शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघं ओबीसीचे नेते आहेत. तुम्ही असा फरक करू नका की शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत. हे दोघं ओबीसीचे नेते आहेत. आणि अजितदादा पण ओबीसीचे नेते आहेत, कारण त्यांच्याही सर्टिफिकेटवरती ओबीसी लिहिलेलं आहे. आणि हे मराठा समाजाला आजपर्यंत माहीत नव्हतं. ते माझ्यामुळे उघड झालं, माझ्या निमित्ताने लोकांसमोर आलं. त्याच्यामुळे माझ्यावर त्यांचा राग असणं स्वाभाविक आहे. ऑलरेडी त्यांचं मला राजकीय स्टेटमेंट करायला आवडणार नाही. मला कुठलीही राजकीय मतं भूमिका मांडायची नाही. ते जे कोणी कार्यकर्ते असतील ते अल्पवयीन असतील, अल्पबुद्धी असतील, किंवा आम्ही किती मोठे चमचे आहोत, वैचारिक गुलाम आहोत, हे दाखवण्यासाठी ते स्टंट करू शकतात. आणि स्टंट करायला कसं आहे, ज्याला कोणीच ओळखत नाही त्या लोकांसाठी एकच पर्याय असतो की त्यांनी तो स्टंट केला पाहिजे. होऊन काय होईल, माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला अर्ज जातील, मला 4 ठिकाणी चौकशीला बोलवलं जाईल. बरोबर, मला स्वातंत्र्य आहे, मी त्या ठिकाणी जाईल, मी माझं फक्त मत मांडलेलं आहे, विषय क्लोज. गुन्हा दाखल व्हावा असं काय आहे त्याच्यात? आणि मी काय आक्षेपार्ह बोललोय? मी कोणाला चिथावणी दिली आहे? मी कोणाची बदनामी केली आहे? मी सर्टिफिकेट दाखवतोय. शिवाय माझं म्हणणं आहे की श्वेतपत्रिका काढा. आता श्वेतपत्रिका काढा हे जर म्हणणं कायद्यानं गुन्हा असेल तर विधानसभेमध्ये कोणी बोलूच शकत नाही, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कोणी बोलूच शकत नाही. याचा अर्थ काय? किंवा इलेक्शनच्या वेळी कोणी भाषणच करू शकणार नाही, किंवा व्याख्यान सुद्धा कोणाला करता येणार नाही. किंवा माझ्या विरुद्ध हा बोलला, माझ्या विरुद्ध, म्हणजे पोलिसांना एकच काम लागेल, कोणी कोणाविरुद्ध बोलले तर चला ह्यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्या तक्रारी घेऊ. आणि मी तर डेंजर माणूस आहे. मी जर चुकून जेलमध्ये गेलो तर तिथे एक पुस्तक लिहून बाहेर येईल आणि ती क्रांतीची लाट असेल, एवढंच मी सांगेल. आणि माझ्यावर गुन्हा दाखल होणे म्हणजे 5 कोटी मराठ्यांना अंगावर घेण्यासारखीच गोष्ट आहे. कारण मी माझ्या व्यक्तिगत गोष्टीसाठी भांडत नाहीये. माझ्या 5 कोटी समाज बांधवांचा जो काही जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झालाय, मी त्याच्यासाठी भांडतोय. आणि या 5 कोटी लोकांच्या भविष्यासाठी मला जेलमध्ये जायची वेळ आली तरी मी स्वागत करतो. आणि माझं बलिदान झालं याच्यात तरी मी स्वागत करतो. कारण मला अनेक लोकांनी सांगितलं डेंजर लोक आहेत, डॉन लोक आहेत, तुमच्या जीवाचं बरं वाईट होईल. अरे या महाराष्ट्राला जेवढी मुंबई मिळवायची होती, 105 लोक हुतात्मा झाले, त्याच्यामध्ये 5 तर जाधव आडनावाचेच आहेत. 6वा पण त्यात जोडा, काय प्रॉब्लेम आहे? बरं, म्हणजे भिडायचा कसा म्हणजे जिथं अन्याय त्याच्या विरोधात आम्ही ठाम उभं राहतो. आम्ही औरंगजेबाच्या विरोधात उभं राहिलो, आम्ही इंग्रजांच्या विरोधात उभे राहिलो. जो कोणी चुकीचा करेल आम्ही त्याच्या विरोधात उभं राहणार. आणि ज्यावेळी महाभारताचं युद्ध होतं ना, त्यावेळी आम्ही हे बघत नसतो आपला कोण परका कोण, योग्य कोण अयोग्य कोण, खरा कोण खोटा कोण. आम्ही खऱ्याच्या बाजूने उभं राहणार आणि रेटून उभे राहणार. कुठेतरी ओबीसीवर अन्याय होईल असं वाटत नाही का तुम्हाला? मराठा समाजाला जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले तर ओबीसीवर अन्याय होणे ही आमचीच भूमिका आहे. त्यांचं 14% त्यांनी वापरलेलं आहे. बाकीचे 16% जे आहे ना, ते ह्या नेत्यांनी काय केले, त्यांच्या बगल बच्च्यांना भरती केलेले, पैसे घेऊन नोकऱ्या भरती केलेल्या आहेत. बरोबर, तर तो देशातला सगळ्यात मोठा नोकरीतला घोटाळा असावा असा माझा अंदाज आहे. ओबीसीवरती अन्याय होणार नाही. आणि जर एखादा ओबीसी नेता असं म्हणत असेल की आमच्यावर अन्याय होतोय, तर आम्हाला हे त्यांनी दाखवायचंय की जनगणनेची लगेच मागणी करायची आहे. ओबीसी नेत्यांना अन्याय होते असं वाटतं तर त्यांनी पहिलं जनगणनेची मागणी केली पाहिजे. जसं बिहार राज्यामध्ये जनगणना झाली आणि ओबीसीच्या आकड्याची पलटवार झाला, म्हणजे सगळं चित्रच पलटलं गेलं की नक्की. आणि हा सगळा प्रश्न का तयार होतोय, कोणाची किती लोकसंख्या याची जनगणना जोपर्यंत होत नाही. दुर्दैव असं आहे, या देशात कुत्र्यांची मोजणी दरवर्षी होती, गाढवांची मोजणी दरवर्षी होती, माकडांची दरवर्षी होती, मांजरांची होती, पण माणसांची होत नाहीये. अरे माणसांसाठी देश आहे, माणसांसाठी जग आहे, त्यांची पहिली गणती करा. आणि ज्या ज्या ओबीसी बांधवांना वाटतंय किंवा नेत्यांना वाटतंय की आमच्यावर अन्याय होते, त्यांनी लगेच तातडीने सरकारला सांगावं की 1 आठवड्यात, जसं तुम्ही इलेक्शन एका दिवसात होते की नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अख्खं गाव मतदान करतं, अख्खा वार्ड मतदान करतो, सगळ्यांना बोलवा आणि घेऊन येतात त्यांचे सर्टिफिकेट. फटाफट पटपट लिहा, ओपनमध्ये किती, ओबीसीमध्ये किती, मराठामध्ये किती, कोणी, हे सगळ्याचं तुम्हाला 7 दिवस पुरेसे झाले. त्यात जनगणना करणार, जनगणनेत जो आकडा येईल त्यानुसार तुम्ही आरक्षणाचं प्रमाण कमी जास्त करायचं तुम्हाला घटनेनं अधिकार दिलेला आहे. माझ्या मते नॅशनल सॅम्पल सर्व्हे, हेल्थ सर्व्हे, शैक्षणिक सर्व्हे, ह्या सगळ्यांमध्ये ओबीसींचं लोकसंख्या 33% दिसते असे सर्व्हे आलेले आहेत सगळे. मग ह्या सर्व्हेचा आधार घेऊन जर बोललं तर 33चा अर्ध केलं तुम्ही तर 14% हे तुमचं आरक्षण तुम्हाला हक्काचं मिळालेलं आहे. बाकीचं जे 16% आहे वाढीव फुगीर, ते मराठ्यांचं, ते मराठी परत मागतायत, एवढाच विषय आहे.